मग सर्वजण पूजा करू शकतात। मग पूजा करत असताना काही नियम सांगितले जातात, अनुष्ठान करावं लागतं। अनुष्ठान काहीतरी नियम लक्षात घेऊन व्रतस्थ होऊन ते अनुष्ठान करावं लागतं। मग असं अनुष्ठान करत असताना ज्यावेळी आम्ही पूजा करतो त्यावेळी पूजन करत असताना पंचायतन मूर्ती असावी असं सांगितलं जातं। या पंचायतनामध्ये आता हे पंचायतन वेगळं आणि ते पंचायतन वेगळं होतं, जी पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं। भगवान भोलेनाथांचं जर आम्हाला पूजन करायचं म्हटलं तर त्यांचा परिवार त्या पंचायतनामध्ये असला पाहिजे। भगवान भोलेनाथ, माता पार्वती, गणेशजी, कार्तिक स्वामी हे सर्वजण त्या ठिकाणी त्या पंचायतनामध्ये असले पाहिजे। शिवलिंगाचे जर आम्हाला पूजन करायचं ठरलं तर लिंगाचं पूजन करत असताना मंडप द्यावा, त्या ठिकाणी फुलांची सजावट करावी, त्या भगवंताची स्थापना मंत्र घोषामध्ये करावी, धूप दीप नैवेद्य त्या ठिकाणी दाखवावा, पंचोपचाराने त्या भगवंताची पूजा अर्चा करावी। आणि हे करत असताना ज्यावेळी आम्ही नैवेद्य दाखवतो, काय झालं एकदा कथेमध्ये मी सांगितलं की नैवेद्य दाखवत चालायचा, तर एका माता माऊलीने मला प्रश्न केला होता की असं म्हटलं जातं म्हणे आमच्याकडे अशी एक प्रथा आहे की भगवान शंकराला दाखवलेला नैवेद्य खाऊ नये। आपल्याकडे आहे का ती तशी समज? भगवान ऐका, आपण आपल्या देवघरामध्ये देवतांना जो नैवेद्य दाखवतो तो आपण खातो, पण तो प्रश्न असा होता भोलेनाथांना दाखवलेला नैवेद्य खावा की नाही? म्हणजे आमच्याकडे चालत नाही। म्हणलं का चालत नाही? म्हणे माहीत नाही। पण ऐका, भोलेनाथांचा नैवेद्य खाण्याकरता कसल्या प्रकारचा प्रतिबंध नाही। त्या भगवंताला दाखवलेला नैवेद्य म्हणजे तो प्रसाद ग्रहण केल्याच्या नंतर आमच्या बुद्धीतील विकार कमी होतात, किंबहुना आपली वैचारिक जी स्थिती असते ती सुधारते। कारण प्रसाद घेतल्याच्या नंतर त्या प्रसादाचं तेवढं महात्म्य आहे। म्हणून भगवान भोलेनाथांचा असणारा प्रसाद ग्रहण करताना कसल्या प्रकारचा संशय मनामध्ये न घेता भोलेनाथांचा प्रसाद ग्रहण केला पाहिजे। त्याचबरोबर भोलेनाथांचं पूजन कसं असावं, भोलेनाथांचं पूजन करण्याकरता काय लागतं? नामदेवराय एका ठिकाणी सांगतात, एक पसा पाणी एक बिल्वदल, पूजन केवळ सोपे बहु। भगवान भोलेनाथांना जर प्रसन्न करायचं असेल, त्यांची पूजा अर्चा करायची असेल तर फार काही लागत नाही। मी पुन्हा सांगेल, आपण त्या भोलेनाथांचं जर पूजन करायचं ठरलं तर सामग्री जास्त काही लागत नाही। एक पसा पाणी एक बिल्वदल, एक जरी आम्हाला बेलाचं पान मिळालं तर ते पान त्याच्यावरती अर्पण करावं। ते जरी नाही सापडलं तर आपल्या घरामध्ये पाणी असतंच। पंडितजी मिश्रांच्या भाषेत सांगायचं ठरलं, पुन्हा सांगेल, एक लोटा जल सब समस्या का हल। सगळ्यात सोपं तेवढं तर आपण करू शकतो ना। शौनकादिक म्हणतात, आम्हाला भोलेनाथांचं पूजन कळालं, त्याची भक्ती आम्हाला कळाली, पण एक प्रश्न असा उभा राहिला की त्याचं पूजन आम्ही मूर्ती स्वरूपात करावं का लिंग स्वरूपामध्ये करावं? आता हा प्रश्न ऐकल्याच्या नंतर सुतजी महाराजांना आनंद झाला आणि म्हणाले, छान प्रश्न विचारला। म्हणे भगवान भोलेनाथांचे दोन स्वरूप आहे, एक मूर्ती स्वरूप म्हणजे सगुण साकार, आणि एक लिंग स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार। या दोन्ही स्वरूपामध्ये आपण पूजन करू शकतो, पण मूर्ती स्वरूपाचं जर पूजन करायचं असेल तर आम्हाला स्मशानामध्ये जावं लागेल, आणि लिंग स्वरूपाचं पूजन आपण घरोघरी कुठेही करू शकतो। आता हे सर्व काही ऐकलं आणि पुन्हा प्रश्न उभा राहिला, म्हणजे बाकीच्या देवतांचा जर आम्ही विचार केला तर त्यांचं असणारं पूजन हे मूर्ती स्वरूपामध्ये केलं जातं, मग भगवान भोलेनाथांचं पूजन हे लिंग स्वरूपामध्ये का करायचं?
मूर्ती स्वरूप आणि लिंग स्वरूप असा भेद का? आता हा प्रश्नाचं उत्तर देत असताना सूतजी महाराज सांगू लागले, म्हणजे हाच प्रश्न नंदिकेश्वरांना सनत कुमारांनी विचारला होता. तुम्ही ऐकताय ना? ही शृंखला अशी आहे, भगवान भोलेनाथांनी ही दिव्य महिमा नंदिकेश्वरांना सांगितला, नंदिकेश्वरांनी सनत कुमारांना सांगितला, सनत कुमारांनी व्यासांना सांगितला, व्यासांनी सूतजी महाराजांना सांगितला आणि सूतजी महाराजांनी शौनकादिकांना सांगितला आणि शौनकादिकांमुळे आज हे शिवपुराण आपल्यापर्यंत आहे. प्रश्न विचारण्यात आला होता, लिंग स्वरूप आणि मूर्ती स्वरूप याच्यामध्ये भेद का? हा प्रश्न सनत कुमारांनी नंदिकेश्वर भगवंताला विचारला होता. नंदिकेश्वर भगवान सांगू लागले, म्हणते परमात्म्याचं असणार सगुण साकार स्वरूप हे निर्गुण निराकार का बनलं, कशा करता? तर ऐका, म्हणे सृष्टीचा विस्तार झाला, सृष्टीची निर्मिती झाली आणि सृष्टीची निर्मिती झाल्याच्या नंतर जी निर्मिती ज्यांनी केली ते म्हणजे ब्रह्मदेव आणि या सृष्टीचं पालन पोषण करणारे कोण? सृष्टी विस्तार करत असताना ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि ज्याने या सृष्टीचं पालन पोषण केलं त्या भगवान विष्णूंना देखील अहंकार झाला. दोघांनाही वाटू लागलं की मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. एकदा झालं असं, सर्व देवतांचं असणारं एकदा सभा भरली, सभा भरली, सगळेजण त्या ठिकाणी बसलेले होते. ब्रह्मदेव काही अगोदर आलेले नव्हते, कारण ब्रह्मदेवाला अहंकार होता की मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. सगळ्यात शेवट ब्रह्मदेवाची एंट्री झाली. ब्रह्मदेवाला वाटलं सगळ्यांनी मला नमस्कार करावा, पण नमस्कार कोणी केला नाही. सगळेजण आले, भगवान विष्णूंना नमस्कार केला, सगळेजण त्या ठिकाणी बसले. बसल्याच्या नंतर बोलता बोलता भगवान विष्णूंच्या मुखातून सहज शब्द निघाला, वत्स. ब्रह्मदेवांकरता काय शब्द निघाला? वत्स. तर वत्स शब्द का कधी वापरतात माहिती आहे का? आई वडील आपल्या मुलांकरता वत्स हा शब्द वापरतात, किंवा गुरु आपल्या शिष्याकरता वत्स हा शब्द वापरतात. वत्स. मग वत्स शब्द ऐकला आणि ब्रह्मदेवाला राग आला. म्हणे अय, वत्स कोणाला म्हणतो? ऐकताय ना तुम्ही? वत्स कोणाला म्हणतो? म्हणे मी एवढ्या मोठ्या सृष्टीचा निर्माता आणि तुम्हाला वत्स म्हणतोस? भगवान विष्णू म्हणाले, अरे तू माझ्या नाभी कमळामधून उत्पन्न झालेला आहे, मी तुझा बाप आहे, किंबहुना तू जी ही सृष्टी निर्माण करत आहे ना, ती निर्माण करण्याची ताकद देखील ती माझ्यामुळे तुझ्यात आहे, ते सामर्थ्य माझ्यामुळे तुझ्यात आहे. आणि हे सामर्थ्य जर माझ्यामुळे तुझ्यात आलं असेल, मग मी तुला वत्सच म्हणणार. ब्रह्मदेव म्हणाले असं चालणार नाही, मी श्रेष्ठ आहे. दोघांमध्ये भांडण लागलं. कोणात? तिला कथा ऐकायची, ऐकू द्या, बसू द्या, बसू द्या. याचा अर्थ आपली कथा चांगल्या दिशेने चाललेली आहे. ऐका, ब्रह्मदेवाचं आणि भगवान विष्णूंचं असणारं भांडण एवढं विकोपाला गेलं, एवढं विकोपाला गेलं, अतिशय वाद, भयंकर घनघोर त्या ठिकाणी युद्ध चालू झालं. एवढं भयंकर युद्ध, बाकीच्या देवता जागृत झाले. सगळ्यांना प्रश्न पडला, सगळे चिंतित झाले, सगळेजण मध्ये पडू लागले, भांडण थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. भांडण काही थांबे ना, सर्वांना टेन्शन आलं आजच्या भाषेत. म्हणे आता करायचं काय? यांच्या दोघांचं जर युद्ध थांबलं नाही तर कोणीतरी कुणाला तरी मारेलच. म्हणजे यांच्या दोघातला एक जरी गेला तर सृष्टीचं काय होणार? भांडण विकोपाला गेलं होतं. मग सर्व देवी देवता त्राही माम करत
भगवान भोलेनाथांकडे येतात. भोलेनाथांकडे आल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांना झालेला सगळा प्रकार सांगू लागले. भोलेनाथ स्मित हास्य करतात आणि म्हणतात आता एक लीला करावी लागेल. ज्या ठिकाणी दोघांचं भांडण चालू होतं त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ भल्या मोठ्या ज्योतिर्स्तंभामध्ये प्रकट झाले. एवढ्या मोठ्या ज्योतिर्मय स्तंभामध्ये ते प्रकट झाल्याच्या नंतर दोघांमध्ये तो स्तंभ निर्माण झाला आणि ते भांडण थांबलं. म्हणे हे काय आहे, नेमकं हे काय आहे. आता हे निर्माण झाल्याच्या नंतर सर्व देवी देवता देखील त्या ठिकाणी स्तब्ध होतात. ते पाहण्याकरता येऊ लागले. भांडण थांबलं आणि त्या ज्योतिर्मय स्तंभातून ऐका एकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम, हे ओम बाहेर पडलं. काही शिवपुराणामध्ये असं सांगितलं जातं की भगवान भोलेनाथांच्या लिंग स्वरूपामध्ये त्या ज्योतिर्मय स्तंभातून ओम हे एकाक्षर ब्रह्म बाहेर पडलं. आणि काही ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या ज्योतिर्मय स्तंभातून 5 मंत्र बाहेर पडले. एक म्हणजे ओम, दुसरा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय, तिसरा मंत्र राम आणि चौथा मंत्र म्हणजे महामृत्युंजय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृता. आणि 5वा मंत्र बाहेर आला गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे 5 मंत्र त्या ठिकाणी बाहेर आले आणि त्या ज्योतिर्मय स्तंभातून आवाज आला. दोघातून जर कोणी श्रेष्ठ असेल तर त्याने या ज्योतिर्मय स्तंभाचा आदी अंत शोधून काढावा, त्याचा मूळ आणि त्याचं टोक शोधून काढावं आणि जो कोणी शोधून काढेल तो श्रेष्ठ ठरला जाईल. झालं असं. भगवान नारायण म्हणजे भगवान विष्णू गरुडावरती बसतात आणि खालच्या दिशेने जातात, ऊर्ध्व दिशेला जातात. आणि ब्रह्मदेव हंसावरती विराजमान होतात आणि आकाशाच्या दिशेने जातात. अनेक वर्षापर्यंत, अनेक कालावधीपर्यंत ते मूळ शोधू लागले, आदी अंत शोधू लागले. पण त्या ज्योतिर्मय स्तंभाचा आदी अंत दोघांनाही सापडला नाही. भगवान विष्णू काही कालांतरानंतर पुन्हा परत आले, खाली मान घातली आणि भोलेनाथांना सांगू लागले, म्हणजे मला काही अंत लागला नाही. आणि त्याच्यानंतर काही कालांतरानंतर ब्रह्मदेव वरतून येऊ लागले. तर ब्रह्मदेवाला काही आदी अंत सापडला नव्हता, पण आता गर्व झालेला होता. गर्वामध्ये माणूस काय करून बसेल सांगता येत नाही. त्या ठिकाणाहून एक केतकी नावाचं पुष्प येत होतं. केतकी नावाच्या पुष्पाला ब्रह्मदेवाने बोलवलं आणि म्हणे तू माझ्याबरोबर साक्ष देण्याकरता ये. त्या केतकी पुष्पाने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि म्हणे काय साक्ष द्यायचं, मी देते म्हणे, चला. केतकी पुष्प माहिती आहे तुम्हाला? केवडा, आपल्याकडे आहे ते पुष्प. केवडा हे पुष्प ब्रह्मदेव सोबत घेऊन आले. भगवान भोलेनाथांसमोर उभे राहिले आणि म्हणे मी तुमचा आदी अंत शोधून आलोय, म्हणे मी पाहिलाय. भगवान भोलेनाथांना राग आला. म्हणे काय साक्ष आहे? त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले केतकी पुष्प सांगेल तुम्हाला. केतकी पुष्पाने होकार दिला. म्हणे हो,
ब्रह्मदेवाने आदी अंत पाहिलाय म्हणे. आता हे ऐकल्याच्या नंतर असणाऱ्या भगवान भोलेनाथांना अतिशय क्रोध आला. म्हणे ब्रह्मा, तू खोटं बोलतोस, ब्राह्मण असताना देखील तू खोटं बोलत आहे. मी तुम्हाला याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. ऐका, त्या असणाऱ्या केवडा म्हणजे त्या केतकी पुष्पाला त्या ठिकाणी शाप देण्यात आला. भगवान भोलेनाथ म्हणतात, तू आज खोटं बोललास, त्यामुळे तुला मी माझ्या पूजेतून वर्ज्य करतो. आजपासून, आतापासून माझ्या पूजेमध्ये तुला स्थान दिलं जाणार नाही. आणि ब्रह्मदेवाला देखील शाप देण्यात येतो. म्हणजे ब्राह्मण असताना देखील खोटं बोललास, तुला मी शाप देतो. ज्या सृष्टीचं निर्माण तू केलेलं आहे, ज्या सृष्टी निर्माण केल्यामुळे तुला जो अहंकार आलाय ना, त्या सृष्टीमध्ये, त्या पृथ्वी तलावरती तुझं पूजन कोणीही करणार नाही. तुम्ही बघा, आजही ब्रह्मदेवाचं कोणी उपवास धरतं का? ब्रह्मदेवाचा उपवास आहे का? ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का? या भारतामध्ये फक्त एकाच ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, पुष्कर. त्या पुष्करमध्ये ब्रह्मदेवाचं असणारं मंदिर आहे. पण ब्रह्मदेवाचं पूजन आपण कोणी करत नाही, त्याचा उपवास करत नाही, कारण भोलेनाथांनीच त्यांना तसा प्रकारचा शाप दिलेला आहे. भोलेनाथांना अतिशय क्रोध आलेला आहे. एवढा क्रोध आला, त्यांनी आपली एक जटा उपटली आणि रागामध्ये खाली आदळली. जशी जटा आदळली, त्या ठिकाणी कालभैरवनाथ महाराजांची असणारी उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. बोले कालभैरवनाथ महाराज की. दिव्यराज सेव्यमान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगिवृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. अशा कालभैरवनाथ महाराजांची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली, प्रकट झाले. भैरवाने आज्ञा मागितली, म्हणे मला माझी काय आज्ञा आहे, मला काय काम आहे. त्यावेळी भगवान भोलेनाथांनी त्याला आज्ञा केली, म्हणे ब्राह्मण असताना देखील, पंचमुख असताना देखील हा खोटं बोलतोय ना, याचं खोटं बोलत असणारचे जे मुख आहे ना, जे शिर आहे, ते शिरच्छेद अशा प्रकारे करावा. त्या ठिकाणी भैरवनाथ महाराजांनी ब्रह्मदेवाचं एक शिर त्या ठिकाणी छेदन करून टाकलं. अतिशय क्रोधायमान झालेले त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ आहेत. भगवान विष्णूंना वाटलं, आता जर क्रोध थांबला नाही, क्रोध आवरला नाही, तर ब्रह्मदेवांचा नाश या ठिकाणी भोलेनाथ करतील. त्यामुळे भगवान विष्णूंनी मध्यस्थी केली. भगवान भोलेनाथांच्या चरणावरती लागले आणि म्हणे, ब्रह्मदेवांचा जन्म माझ्या नाभी कमळातून झालाय. हे भोलेनाथ, तुम्ही कृपाळू आहेत, या वत्साला तुम्ही क्षमा करावं, ब्रह्मदेवाला तुम्ही क्षमा करावे. ज्यावेळी ही प्रार्थना विष्णूंनी केली, त्यावेळी भगवान भोलेनाथांना अतिशय आनंद झाला. अगोदर खरं बोलले की मी आधी अंत शोधला नाही, मला लागला नाही, ह्या गोष्टीमुळे आनंदित झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ज्याने याच्यासोबत वाद घातला, ज्याने आपण श्रेष्ठ आहोत याकरता वाद घातला, त्याच्याकरता याने मध्यस्थी केली. म्हणून आनंदित होऊन त्या ठिकाणी भगवान शंकरांनी भगवान विष्णूंना वरदान दिलं. म्हणे सर्व सृष्टी तलावरती, पृथ्वी तलावरती तुझं पूजन केलं जाईल, तू पूज्य मानला जाईल. जसं माझं पूजन होईल तसं तुझं पूजन केलं जाईल. हे वरदान त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी भगवान विष्णूंना दिलं. आता ज्यावेळी ब्रह्मदेव हे ब्राह्मण आहेत, यांचं शिरच्छेदन केल्याच्या नंतर कालभैरवनाथ महाराजांना ते दोष लागला, ब्रह्महत्येचं पातक लागलं. ब्रह्महत्येचं पातक लागल्यामुळे आता कालभैरवनाथ महाराजांनी विचारलं, करायचं काय? भगवान भोलेनाथ म्हणतात, ते ब्रह्मदेवाचं शिरकमळ तुम्ही हातामध्ये घ्या आणि या पृथ्वीला प्रदक्षिणा मारा. आणि प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर
श्रेष्ठ असणारं तीर्थक्षेत्र म्हणजे काशी. या काशी तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही जावं आणि त्या ठिकाणी तुम्ही विराजमान व्हावं. तुम्ही बघा काशीला कोण कोण जाऊन आलेलं आहे? पटपट सांगा बरं, टाईम झालाय. जाऊन आलेले आहेत का काशीला? हां, काशीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक कोतवालाचं मंदिर आहे, कोतवाल क्षेत्रपाल म्हणून. त्याचं दर्शन केलेलं आहे का? भगवान भोलेनाथांनी काल भैरवनाथ महाराजांना त्या ठिकाणी वरदान दिलेलं आहे, जो कोणी काशी तीर्थक्षेत्रामध्ये माझ्या दर्शनाकरता येईल त्याचं पूजन, त्याचं दर्शन, तुझं दर्शन केल्याशिवाय पूर्णत्वात जाणार नाही. म्हणून इथून पुढं काशीला गेल्याच्या नंतर त्या क्षेत्रपालाचं म्हणजे त्या कोतवालाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. सारं प्राकट्य ज्या दिवशी सांगण्यात आलं, किंबहुना ज्या दिवशी भगवान भोलेनाथांचं लिंग स्वरूपामध्ये प्राकट्य झालं, ज्योतिर्मय स्वरूपामध्ये ज्या ठिकाणी ते प्रकट झाले, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. म्हणून आजही आपण महाशिवरात्रीच्या दिवशी त्या भगवान भोलेनाथांचं पूजन करतो. काय ना, भगवान भोलेनाथांचं पूजन करत असताना सोन्याचं शिवलिंग करा, चांदीचं करा, स्फटिकाचं करा, दगडाचं करा किंवा मातीचं करा, कोणतंही करा, पण पूजन करत असताना भावभक्तीनं पूजन त्याचं झालं पाहिजे. आणि भावभक्तीनं जर पूजन जर आपण केलं तर त्याची नक्कीच फलश्रुती आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर शिवलिंगाची स्थापना कशी करावी असा प्रश्न सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना विचारला. ऐका, आता शिवपूजन कसं करावं? महिला मंडळ, आपण बऱ्याचदा शिवपूजन, सगळ्यात जास्त शिवपूजन आपणच करतो, बरोबर की नाही? दुसऱ्या देवतांपेक्षा जास्त पूजन शिवाचंच होतं. मग त्या शिवाचं पूजन कसं करावं याचा काही विधी, काही नियम श्री शिव महापुराण कथेमध्ये आलेला आहे. ऐका, 2 प्रकारची प्रतिष्ठा सांगितली जाते, एक चल प्रतिष्ठा आणि दुसरी अचल प्रतिष्ठा. आणि वेदांमध्ये 3 प्रतिष्ठा सांगितल्या जातात, एक चल प्रतिष्ठा, एक अचल प्रतिष्ठा आणि दुसरी चलाचल प्रतिष्ठा. चल प्रतिष्ठा कशाला म्हणायचं, अचल प्रतिष्ठा कशाला म्हणायचं आणि चलाचल प्रतिष्ठा कशाला म्हणायचं? आता भगवान भोलेनाथांची ही प्रतिष्ठा आहे, एखाद्या मंदिरामध्ये कायमस्वरूपी तिची स्थापना करणं, ही एक प्रतिष्ठा आहे, अचल प्रतिष्ठा. आणि चल प्रतिष्ठा कशाला म्हणायचं तर बऱ्याच महिला मंडळ आपण ज्यावेळी गंगेवरती स्नानाला जातो की नाही, स्नानाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण शिवलिंग तयार करतो, बरोबर की नाही? ते शिवलिंग आपण ज्यावेळी तिथं स्थापन करतो, निर्माण करतो, प्रकट करतो, त्याचं आपण पूजन वगैरे त्या ठिकाणी करतो. आणि बऱ्याच महिला मंडळ अशा आहेत, पूजन केल्याच्या नंतर ते शिवलिंग तसंच ठेवतात आणि घरी जातात, पण त्याचा दोष लागतो. ऐका, श्री शिव महापुराण असं सांगतं, आपण ज्यावेळी त्या ठिकाणी ते शिवलिंग स्थापन करतो, प्रकट करतो ना, त्यावेळी आपली पूजा झाली की त्या ठिकाणी आपण पाणी फिरवायचं आणि पाणी फिरून ते आपण जे शिवलिंग तयार केलं ते उचलायचं, गंगेमध्ये विसर्जित करायचं. त्याला म्हणतात चल प्रतिष्ठा. आणि वेदामध्ये जी चलाचल प्रतिष्ठा आहे ते सांगत असताना काही शव्य भक्त आहे, भगवान शंकरांचे काही भक्त सांगितले जातात. ते भक्त काय करतात, गळ्यामध्ये छोटीशी पेटी धारण करतात आणि त्या पेटीमध्ये छोटंसं शिवलिंग स्थापन करतात, आहे ना? हा, लिंगायतवन आपल्याकडे त्यांना ते म्हणतात. तर ते काय करतात, त्या पेटीमध्ये शिवलिंग ठेवतात, ते खायला बसले की त्यांना बाहेर काढतात, त्या लिंगाला बाहेर काढतात आणि त्यांना नैवेद्य दाखवतात. आपण आंघोळ करायला लागले की त्या शिवलिंगाला बाहेर काढतात आणि त्यांना आंघोळ घालतात. ही झाली चलाचल प्रतिष्ठा. मग अशा अनेक प्रतिष्ठा त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांच्या सांगितल्या जातात.